मॅग्नेटिक मटेरियल ऑलरेडी झालेला आहे. आता नेक्स्ट आपण बघायचं, ऍक्च्युली आधी पडायला पाहिजे होता हा व्हिडिओ, पण मॅग्नेटिक मटेरियल का पडला? कारण की मॅग्नेटिक मटेरियल मधले म्हणजे तुम्हाला जर मॅग्नेट म्हणजेच काय माहिती नसेल तर त्याच्याबद्दल जास्त बोलण्यात पॉईंट नाही आहे. त्यामुळे पहिला आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल हे पोस्ट करायला लागला व्हिडिओ. आणि आजचा आपला टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हा टॉपिक स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की तुम्ही सगळ्यांच्या तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या सपोर्टमुळं आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रिप्शन झालेलं आहे. आणि नक्कीच मलाही कळते की या सगळ्या व्हिडिओतून तुम्हाला खूप चांगली हेल्प होते. बऱ्याच जणांच्या कमेंट पण येतात तशा की सर हेल्प होते, परत अजून जरा लवकरात लवकर करा, एक्झाम जवळ आलेली आहे. येस, हे तुमच्यासाठीच चालू आहे आणि हे तुमच्यासाठी चालू राहणार आहे. अजूनही मी ते सांगतो की माझे नंबर्स ऑनलाईन आहे, म्हणजे माझा जो फोन नंबर आहे तो दिलेला आहे मागच्या व्हिडिओजमध्ये. तिथं हा तुमच्यासाठीच दिलेला आहे, कारण की तुम्हाला लास्ट पर्यंत, म्हणजे जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबरच आहे. तोपर्यंत जरी काय डाऊट आला तरी पण मला सेंड करा, मी मॅक्सिमम ट्राय करेन की त्याचे आन्सर्स करायचा. काय लागलंय का बघा, पेपरच्या दिवशी सेंड करू नका पेपर फक्त. येस, का? कारण की आपण त्या दिवशी लाईव्ह येणार आहे. बरोबर, पेपर ज्यावेळी आपला होणार आहे 27 फेब्रुवारीला, त्या दिवशी आपण लाईव्ह येणार आहे आणि तिथं लाईव्ह डिस्कशनमध्ये पेपरचा आपण आन्सर्स सगळे फाइंड आउट करणार आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल मी एक शॉर्ट्स पण करेन किंवा नंतर एक व्हिडिओ पण करेन. अपडेटेड राहा त्याच्याशी. सो जास्त वेळ न घालवता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आपण स्टार्ट करायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला माहिती आहेत की इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले कुठले आहेत. हा टॉपिक ना तुम्हाला वाटतोय की म्हणजे इट्स ओके सर आपण करूयात किंवा सर होणार, ऍक्च्युली हा थोडासा ना टफ टॉपिक आहे. आपण पहिल्यापासून जर व्यवस्थित बघितलं तर हा बारका वाटतोय टॉपिक, पण इतकं लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं की EMI वगैरे मोठा टॉपिक आहे. ऍक्च्युली मॅग्नेटिक फील्ड थोडासा आपल्याला लक्ष देऊन करावं लागतोय. याच्यातला सोपा टॉपिक ऑलरेडी आपण बघितलेला आहे, मॅग्नेटिक मटेरियल हा आपण ऑलरेडी टॉपिक बघितलेला आहे. पण हा टॉपिकवर म्हणजे जो आहे त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. याच्या पुढचा टॉपिक AC जो आहे तो सिम्पल आहे, टॉपिक सिम्पल आहे तो, पण याच्यातले जे बरेचसे कन्सेप्ट आहेत ते थोडेसे एक्सप्रेशन कळायला पाहिजेत. पहिल्यापासून लक्ष पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की पहिले 15 मिनिटं खूप महत्त्वाचे आहेत या टॉपिकचे. हार्डली मला वाटते हा टॉपिक 1 ते सव्वा तासाचा होईल आणि या 1 ते सव्वा तासामध्ये हा टॉपिक क्लिअर कट समजून जाईल. ह्याच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील आणि ह्याचे जे काही प्रॉपरली जितकं आन्सर लिहायचं आहे, इथं सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होते बघा. हा टॉपिक ना बरेच जण करतात, पण नेमकं काय लिहायचं आहे हे ना तुमच्या गाईडमधनं तुम्हाला प्रॉपरली कळू शकते, ना डायजेस्ट किंवा तुम्ही कुठल्याही नोट्स वापरताय त्याच्यातनं नाही कळणार आहे. आणि तेवढ्यासाठीच आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला या जितकं नेमकं लिहायचं आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम मला माहिती आहे की तुम्हाला सगळं लक्षात राहत नाही, तेवढंच सर मला परफेक्टली सांगा, जेणेकरून ते त्याच्यावरून मी इलॅबोरेट करून लिहू शकतोय, भरपूर वाढवून लिहू शकतोय. खरं ते नेमकं सर तिथंच विसरते स्टेप्स. सो त्याच्यासाठीच आपला हा व्हिडिओ ऍक्च्युली कामाला येणार आहे. हाच नाही, आपले बरेच सारे व्हिडिओ जे आतापर्यंत झालेले आहेत ते कामाला येणार आहेत. सो जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सगळ्यात पहिला हा कन्सेप्टच आपण शिकूयात की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट काय बघायचं आपल्याला पहिला, इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट. सो स्टार्ट करूयात. सो वेन द इलेक्ट्रिक करंट ऑलवेज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट बेस्ड ऑन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द करंट. दिस फेनॉमेनन इज नोन एज मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रिक करंट. मला माहिती आहे काही कळालेलं नाहीये. येस, पण एक मी एक्झाम्पल देतो. हे एक्झाम्पल मी तयार केलेलं नाहीये, याला ऑलरेडी एक सायंटिस्ट झालेले आहेत, त्यांचं नाव आहे हॅन्स क्रिस्टन ओरस्टेड. आपल्याला 10th मधलं होतं, 10th मधलं एक्झाम्पल इथं दाखवा लागलोय. सर 10th मधलं काय काढू नका, आता कोरोनामध्ये कसं तरी पास झालेलो आहे, आता पण तसं नाही होणार आहे बा. ते तिथं तू मिस केलायस, आता लक्ष द्यावं लागेल. जरा लक्ष द्या इकडं. इथं मला ब्लँक स्पेस मिळेल का जरा? येस, ब्लँक स्पेस. टेक्निकल टीम आमची खूप, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जबर. येस, हे बघ, मागितलं लगेच कळा लागले काय. ओके, सो लक्ष द्या इकडं. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट बघायला लागलोय. आपल्याला बघायचा आहे पहिला ओरस्टेड लॉ. ओके, सो ओरस्टेडने पहिला काय सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजावून घ्या. मला वाटतं ह्याच्यातच मला पहिला एक 7 ते 8 मिनिटं लागतील, पण हे खूप महत्वाचं आहे. ओके, सो लेट्स हे एक या टाईपचं मी सर्किट घ्यायला लागलो. इकडे एक बॅटरी लावलेली आहे, इथं प्लग की लावलेली, इथं प्लग की क्लोज केलेलं आहे आणि इथं बॅटरी आहे आणि हा कंडक्टर आहे. AB नावाचा काय आहे, कंडक्टर आहे की ज्याच्यातून करंट पास करणार आहे. आणि मग मी काय करतोय की एक मॅग्नेटिक निडल घेतलेले. सर मॅग्नेटिक निडल म्हणजे काय? मॅग्नेटिक निडल म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट आहे ते. मॅग्नेटिक निडल म्हणजे काय असणार आहे, असं इन्स्ट्रुमेंट असणार आहे
की ते इन्स्ट्रुमेंट जिथं आहे तिथं ते मॅग्नेटिक फील्ड असतंय का नसतंय हे सांगेल. जरा असं 1-2 मिनिटं लक्ष द्यायचं. सपोज जर मी ह्याच्यातून करंट प्लग की क्लोज केली, करंट ह्याच्यातून पास झाला, तर AB हा कंडक्टर होता, तर या कंडक्टर मधून करंट पास होईल. करंट पास केल्यानंतर ही जी मॅग्नेटिक निडल आहे, जेव्हा तुम्ही करंट पास करणार तेव्हा मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट व्हायला चालू होईल. कळायला लागले का बघा, हे ऑटोमॅटिक होतंय. हे ऑटोमॅटिक होतंय. हे पहिला शोधून काढलं ओरस्टेडनं. समजून घ्या पहिला ओरस्टेडने काय केलेलं आहे. रिस्पेक्ट तर असायला पाहिजेच, पण आपल्याला का रिस्पेक्ट असायलाच पाहिजे सांगतो. जिथं जिथं तुम्हाला मोटर कन्सेप्ट आहे, जिथे जिथं तुम्ही मोटरचे सगळे डिव्हायसेस बघताय, जिथे जिथं तुम्ही जनरेटरचे सगळीकडे डिव्हायसेस बघताय, तिथं तिथं या सायंटिस्टनी शोध लावलेला आहे, म्हणून आपण ते बघायला लागलोय, म्हणून आपल्याला ते या लागलंय. कळायला लागलंय का बघा. या सगळ्या गोष्टीत आपल्याला ओरस्टेड लॉ कामाला येणार आहे. सो ओरस्टेडनी काय सांगितलंय की एखाद्या कंडक्टर मधनं तुम्ही जर करंट पास केला, काय पास केलाय, करंट पास केलाय, तर त्या कंडक्टरच्या भोवतीने म्हणजे अराउंड द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. म्हणजे असं कळायला लागलंय का बघा, हे या टाईपमध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल हे सांगितले ओरस्टेडनी. मग मॅग्नेटिक फील्ड तिथं आहे का नाही आहे याचं प्रमाण कोण देणार, ह्याचं प्रूफ कोण देणार, तर मॅग्नेटिक निडल तिथे डिफ्लेक्ट होणार. कळायला लागलंय का बघा. आणि त्यांना सांगितले की जेवढा तुम्ही इलेक्ट्रिक कंडक्टरच्या जवळ असणार आहे, म्हणजे हा जो AB आहे, समजा हा AB असेल, सपोज हा AB आहे, हा AB आहे आणि ही मॅग्नेटिक निडल आहे, जेवढं तुम्ही त्या ABची जवळ जाणार आहे तसं तसं ते फील्ड वाढत जाईल. जसं जसं ते वाढत जाईल तसं तिथं डिफ्लेक्शन जास्त येईल. सो आता चेक करा, सपोज इथून करंट निघा लागला, मॅग्नेटिक निडल इथं आहे. ओके, आता ते सध्या डिफ्लेक्ट होत नाही, मी हळूहळू जवळ आणायला लागलोय. चेक करा, हळूहळू त्याच्यात डिफ्लेक्शन येत जाईल. मानून चला की हे मॅग्नेटिक निडल आहे. बघा चेक करा, थोडं थोडं डिफ्लेक्शन, आता जसं जसं जवळ येईल तसं तसं डिफ्लेक्शन जास्त व्हायला लागेल. काय लागलंय का बघा, जसं जसं परत लांब जाईल डिफ्लेक्शन कमी यायला लागले. काय लागलंय. सो हेच सगळीकडे होईल, हे इकडं पण होईल, इकडं पण होईल, इकडं अराउंड आहे ना, ते एका डायरेक्शनला नाही आहे, अराउंड आहे. सो कन्सेप्ट काय सांगितलेला आहे जरा चेक करा. जेव्हा तुम्ही करंट पास करताय त्यावेळी तिथं काय प्रोड्यूस होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. काय लागलंय का बघा, करंट ज्यावेळी पास करणार त्यावेळी तिथं काय प्रोड्यूस होणार, मॅग्नेटिक फील्ड. येस, सो हेच आपल्याला हा मेन कन्सेप्ट आहे की जो लक्षात आला पाहिजे सगळ्यात पहिला. सो हा हॅन्स क्रिस्टन ओरस्टेड यांनी हे सांगितलेलं होतं. आपण परत त्या पॉइंटवर येऊयात. येस, सो परत पॉइंटवर येताना येस, त्यामुळे या टॉपिकचं नाव बघा काय, मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे आले, हे मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे आले, इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे. सो ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा टॉपिकचा अर्थ आहे. सगळ्यात पहिला हे समजून घ्या. इथं पळापळी करू नका. इथं जितकं पळणार, इथं बरेच जण मे बी असं पण करत असतील की नुसतं सर मला अँसर पाहिजे म्हणून मी सर अँसर जो पाहिजे मला फक्त क्वेश्चन पाहिजे, अँसर पाहिजे, अँसर जे पाहिजे त्याचं मी स्क्रीनशॉट करतो, विषय संपला आणि आपण जाऊयात पुढे. इथं करू नका या टॉपिकला, कारण की इथं काय होणार आहे, भरपूर आपल्याला लक्ष देऊन करावं लागणार आहे. सो इथं आहे नेक्स्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट. हा पॉईंट झाला, हेच सांगितलं मी, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतंय मॅग्नेटिक फील्ड असताना. नेक्स्ट आहे आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन मी तुम्हाला ऑलरेडी डेफिनेशन करायला शिकवलेली आहे. मॅग्नेटिक इंडक्शन, सपोज B चा फॉर्म्युला बघायला लागलाय. सो phi upon A, that is magnetic flux upon area. So strength of the magnetic field at a given point, हा पण एक चालतोय. याचं युनिट येणार आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक फ्लक्सचं जे युनिट असते ते असते वेबर, एरियाचं युनिट असते मीटर स्क्वेअर. ह्यालाच आपण म्हणतोय टेस्ला. वेबर पर मीटर स्क्वेअर और काय होणार आहे, याला टेस्ला होणार आहे. कळायला लागले. नेक्स्ट आहे लॉरेन्स फोर्स. नेक्स्ट कुठला आहे, लॉरेन्स फोर्स. एकदा रीडिंग करून घ्या, हे सिंपल आहे, जरासं लक्षात ठेवा. लॉरेन्स फोर्स म्हणजे दोन फोर्सेस असतात ऍक्च्युली. तिथं मॅग्नेटिक पण असतोय, इलेक्ट्रिक पण असतोय. जरासं व्यवस्थित बघायला पाहिजे. चार्ज पार्टिकल, चार्ज म्हणजे तिथे इलेक्ट्रिसिटी आली, चार्ज पार्टिकल मुव्हिंग इन इलेक्ट्रिक ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स दॅट इज कॉल्ड एज ए लॉरेन्स फोर्स. लॉरेन्स फोर्स म्हणजे असा फोर्स असणार आहे की चार्ज पार्टिकल वरती दोन्ही फोर्स लागणार. कुठले दोन्ही, मॅग्नेटिक तर लागणारच आणि इलेक्ट्रिक पण लागणार. सर हे दोन्ही ऍट अ टाइम कसं लागतात, हेच तर सांगितलं ना ओरस्टेडनं. काय सांगितलं आता की इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे दोघं पण ऍट अ टाइम आले. सो हा जो फोर्स असणार आहे तो कुठला असणार आहे, लॉरेन्स फोर्स असणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन घ्यायचं. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे. येस, हा जो लॉरेन्स फोर्स झालेला आहे. येस, नेक्स्ट पॉईंट इथं हा जो फोर्स आहे तो किती असू शकतोय, F इज इक्वल टू, आय गेस वरती गेलेला आहे, हा, F इज इक्वल टू QVB साइन थिटा. QVB साइन थिटा. जर थिटा 90 असेल तर QVB होईल. B चा फॉर्म्युला कसा येणार आहे, F अपॉन QV. सो टेस्ला हे त्याचं युनिट आहे. 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. गॉस हे त्याचं CGS युनिट आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही. गॉस हे मॅग्नेटिक इंडक्शनचं CGS युनिट आहे, माहिती नाही आहे. त्यानंतर टेस्ला हा त्याचा परत एकदा हे युनिट आहे, त्याचं डायमेन्शन लक्षात ठेवा. 1 m⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻2 I⁻⁻1.
10-21 असं लक्षात ठेवायचं आहे. कळा लागलंय का बघा, 10 1 0 21, लास्टचे दोन मायनस मध्ये आहेत, 10-21 मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, नेक्स्ट आहे सायक्लोट्रॉन. आता सायक्लोट्रॉन बद्दल स्टार्ट करायच्या आधीच तुम्हाला बऱ्याचशा यातल्या गोष्टी माहिती आहेत की सायक्लोट्रॉन इट इज अ डिव्हाइस विच इज यूज टू ऍक्सेलरेट पॉझिटिव्ह चार्ज. सायक्लोट्रॉनला ना हा एकदा एमसीक्यू पडलेला होता की सायक्लोट्रॉन मध्ये खालीपैकी कुठला फ्लो म्हणजे चार्ज केला जाईल. तिथं आलं होतं दॅट इज अल्फा पार्टिकल, बीटा, गॅमा आणि नन ऑफ दिस. तर आन्सर तिथं अल्फा. का अल्फा? कारण की तो पॉझिटिव्ह आहे. सो सायक्लोट्रॉन काय असणार तर वाचा पटकन एकदा. सायक्लोट्रॉन इट इज अ डिव्हाइस इट इज यूज टू ऍक्सेलरेट पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. एक्झाम्पल प्रोटॉन. एक्झाम्पल काय असणार आहे? प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल. सो इथं सायक्लोट्रॉन मोशन आहे. इथं कुठलं मोशन आहे आपल्याला? सायक्लोट्रॉन मोशन. तर शांत डोक्यानं समजून घ्या सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय. त्याच्या आधी बिबारची जी डायरेक्शन आहे तुम्हाला ह्या पूर्ण केसमध्ये ह्या दोन टाईपची शेप दिसतील. एक या टाईपचा असेल आणि एक या टाईपचा असेल. ऍक्च्युली हे इंडिकेशन आहेत, ऍक्च्युली दोन इंडिकेशन आहेत की असं जर इंडिकेशन असेल तर ती जी गोष्ट आहे तर ती मी एक्झाम्पल म्हणून इथं बिबार घ्यायला लागलोय. इथं बिबार जर इनसाइड असेल, इनसाइड म्हणजे हा बोर्ड आहे, इथं असं आत निघायला लागलंय. कळायला लागलंय का बघा. सो त्याच्यासाठी इंडिकेशन हे वापरणार. समजा हे जर बोर्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जर तुमच्या साईडला येत असेल तर ते मी तिथं डॉट वापरणार. कळायला लागलंय का बघा. हे दोन इंडिकेशन लक्षात ठेवायला पाहिजे वोल्ट टॉपिक मध्ये. नेक्स्ट आहे सायक्लोट्रॉन मोशन. सायक्लोट्रॉन मोशनसाठी एक चार्ज पार्टिकल घेतलेला आहे जो क्यू आहे. लेट्स से हा क्यू हा चार्ज पार्टिकल आहे. इथं क्यू हा चार्ज पार्टिकल आहे, तो रोटेट व्हायला लागलाय आर या रेडियस मध्ये. सो इथं एफ एम म्हणजे मॅग्नेटिक फोर्स इथं आतल्या साईडला आहे, व्ही वेलॉसिटी आहे त्याची, बी बार हे मॅग्नेटिक इंडक्शन आहे जे की आतल्या साईडला. इथं बघा चार्ज पार्टिकल क्यू मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन दॅट इज परपेंडिक्युलर टू द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता बघा जरा कसं आहे ते व्यवस्थित चेक करा. इथं काय सांगितलेलं आहे बघा, क्यू येस इथं मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे आणि हा जर सपोज चार्ज पार्टिकल असेल, लक्षात आहे इकडे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे आणि हा जर सपोज चार्ज पार्टिकल असेल तर तो रोटेट व्हायला लागला. हे बघा असा रोटेट व्हायला लागला आणि मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे. जर तुम्ही या साईडनं बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड असा आहे आणि चार्ज पार्टिकल असा रोटेट व्हायला लागला. चला बोला ह्याच्यात अँगल किती झाला या दोन्हीमध्ये? अँगल किती झाला? 90 डिग्री. कळायला लागले अँगल किती झाला? 90 डिग्री झालेला आहे. ओके, सो अगेन आपल्याला पुढे बघायचं आहे. अकॉर्डिंग टू दिस लॉरेन्स फोर्स द नेसेसरी, आता ह्याला फिरण्यासाठी जो फोर्स लागणार आहे तो असणार आहे दॅट इज क्यू व्ही बी. मगाशी बघितलेलं होतं एफ इज इक्वल टू काय असणार आहे? क्यू व्ही बी. आणि फिरण्यासाठी जो सेंट्रिपेटल फोर्स लागतो आपल्याला एम व्ही स्क्वेअर बाय. सो इथं काय होतंय? व्ही ला व्ही कॅन्सल होते, एम व्ही इज इक्वल टू आर इकडे आले क्यू बी आर. हेच इक्वेशन बऱ्याचदा झालेलं आहे. तुम्हाला असं नाही झालेलं आहे. हे ऍक्च्युली कसा क्वेश्चन येतो ऐका. डिफाईन सायक्लोट्रॉन अँड हेन्स डिड्यूस द फॉर्म्युला फॉर सायक्लोट्रॉन फॉर दॅट इज सायक्लोट्रॉनचा फॉर्म्युला सांगा. सायक्लोट्रॉन म्हणजे काय सांगा आणि सायक्लोट्रॉनचा फॉर्म्युला काय ते सांगा. कळायला लागले का बघा. हे इथं व्यवस्थित कळलंय. ओके, सो नेक्स्ट आहे, हे इम्पॉर्टंट होतं, हे इम्पॉर्टंट होतं. येस, नेक्स्ट आहे सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर. अगेन तुम्हाला ना सायक्लोट्रॉन जर आला तर सायक्लोट्रॉन वरती मॅक्सिमम कुठले कुठले क्वेश्चन्स येतील. डिफाईन सायक्लोट्रॉन अँड इट्स डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर फॉर्म्युला, हा तर येईलच. नेक्स्ट आहे सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर. सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर मध्ये ना भरपूर कन्फ्युजन आहे भरपूर जणांचं, पण कन्फ्युजन तर बऱ्याच गोष्टी आहेत तुमचं हे सोडून, बरोबर आहे का. त्यामुळं ऍटलिस्ट हे कन्फ्युजन बिअर होईल. का सर बिअर होईल? कारण की हा 2 मिनिटं तुम्ही आता त्याच्यासाठी देणार आहात, त्यामुळे व्यवस्थित बघायचं आहे. सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर बघायचं आपल्याला. काय बघायचं? सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर. सगळ्यात पहिला डायग्राम झूम करायची आहे. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग टीम असल्यामुळे आपली कसं डायग्राम ऑलरेडी झूम केलेली आहे त्यांनी. येस, व्हेरी गुड, छान. सो इथं 2 डीज आहेत, 2 डीज आहेत. सर डीज म्हणजे काय हो सर? कळत नाहीये बाळा. मला माहिती आहे हे तुम्हाला बघून टेन्शन वगैरे आलेलं आहे, थोडंसं डोकं वगैरे दुखत असेल. घरी जर आपण डोकं दुखत असेल, सर्दी वगैरे येत असेल तर आपण विक्सची डबीतलं विक्स काढून असं लावतो, बरोबर. ती विक्सची डबी लक्षात ठेवा. ती विक्सची जी डबी आहे, मी त्या ऍडव्हर्टाईज करायचे पैसे नाही घेतलेले ऍक्च्युली, पण तरी पण करतोय. विक्सची जी डबी आहे ती छोट्या फॉर्मॅटमध्ये असेल, त्याचा थोडासा मोठा फॉर्मॅट. तर त्या डबीला, विक्सच्या डबीला थोडं मी मधून कट करतोय. कट केल्यावरती ते असं दिसेल. कळा लागलंय का बघा. सो त्या डबीच्या सेंटरला, आता डबी म्हणजे लगेच डबीज पकडू नका, डीज म्हणा त्याला, काहीतरी मोठा बाजार असं, आणि डीज म्हणा, D1 आणि D2. ओके, सो हे 2 डीज आहेत, D1 आणि D2, आणि त्याच्यामध्ये एक पार्टिकल ठेवलेला आहे छानसा. कुठे ठेवलेला आहे तो? पी हा ठेवलेला आहे. काय लागलाय का बघा. इथं ठेवलेला असताना त्याला साईडला सप्लाय दिलेला आहे एसीचा. हा सप्लाय कुठला आहे? एसीचा. इलेक्ट्रिक डीजला दिलेला आहे, सॉरी डीजला दिलेला आहे. माझं काम हे आहे सायक्लोट्रॉन मध्ये, ऐकलं पाहिजे व्यवस्थित. बाकी हे जे काही इकडे लिहिलं होतं की हे सगळं जे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा प्रयत्न करत होता पण निघाला नाही. येस, तो निघाला नाही कारण की ऐका पहिला, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ते काढायचंच आहे आपल्याला. स्क्रीनशॉट काढूनच आपण
गॅलरी भरली आपली सगळी, पण हे महत्वाचं आहे, जरा लक्ष द्या इकडे, एक्सप्लेनेशन करताना लक्ष द्या. सो इथं जो पार्टिकल आहे तो आहे पॉझिटिव्ह. तो कोण आहे? पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह पार्टिकल एसी सप्लाय लावलेला आहे इथं डीजला, D1 आणि D2 डीज आहेत. तर या एसीचं काम आहे की अल्टरनेटिंग व्होल्टेज देणे. अल्टरनेटिंग व्होल्टेज म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस असं करणे. काय लागलंय का बघा, एकदा प्लस एकदा मायनस, म्हणजे एकदा होय एकदा नाही, एकदा म्हणजे सॉरी एकदा प्लस एकदा मायनस, या टाईपचे रिप्लायज देणे. कळा लागले का डीजला. ओके, नेक्स्ट हा जो पार्टिकल आहे हा पॉझिटिव्ह आहे. या पॉझिटिव्ह पार्टिकलला सध्या हे जी काही D1 D आहे असं ऍझ्युम करा की ते निगेटिव्ह झाले. निगेटिव्ह कोण करणार? इथे एसी लावले बा. सर हे काय काढले? हे काय काढले सर? मला हे एसीचं सिम्बॉल आहे. हा काय? एसीचा सिम्बॉल. हा जर D1 हा निगेटिव्ह असला तर हा पॉझिटिव्ह असला तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन व्हायला पाहिजे. हा पॉझिटिव्ह पार्टिकल इथं आत जायला पाहिजे. काय लागलंय बघा, पॉझिटिव्ह पार्टिकल आत जायला पाहिजे. जेव्हा हा आत जाईल, जेव्हा हा आत जाईल, कळा लागलंय का बघा, तर ह्या ज्या डीज आहेत ह्याच्यामध्ये ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड आहे. त्यामुळे इथं एखादा चार्ज पार्टिकल परपेंडिक्युलर आला तर तो सर्क्युलर मोशन क्रिएट करतोय. सो हाफ सर्क्युलर मोशन क्रिएट करल. क्रिएट केल्यानंतर एसी सप्लाय दिलेला आहे बा. एसी सप्लाय दिल्यामुळे काय होईल की परत हा जो मगाशी निगेटिव्ह झाला होता, D1 पहिला निगेटिव्ह झाला होता आणि D2 पॉझिटिव्ह झाला होता. हे पॉझिटिव्ह होतं, त्यामुळं हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, इथे अट्रॅक्शन झालं, हे आत घुसलं. त्यानंतर परत एकदा बाहेर, म्हणजे सर्क्युलर मोशन का झालं? बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ओव्हर देअर. मॅग्नेटिक फील्ड मुळे परत सेमी सर्क्युलर पाथ झाला त्याचा, इथंपर्यंत येऊन वाट बघायला लागलाय. कोण बोलवा लागलंय का? तर बोलवत असताना परत एसीने काय केलं, ह्याची पोलॅरिटी चेंज केली. म्हणजे हे जे मायनस होतं पहिला ते नंतर हे वाला मायनस झालं, हे मायनस झालं, हे पॉझिटिव्ह होतं. हे म्हणजे कोण? हा प्रोटॉन असं एक एक्झाम्पल म्हणू शकता, अल्फा सोर्स. मग परत हे इथं आत जाणार आहे, परत हे सेमी सर्कल, आणि परत हे चेंज होत 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 कंटिन्युअस होणार आहे. आणि हे कंटिन्युअस होऊन लास्टला ते टार्गेटला हिट करणार आहे. हे काय काढलंय सर? ही विंडो काढली आहे. या विंडोतनं ते टार्गेटला हिट करणार आहे. काय लागलंय का बघा, आपण कसं स्कूलमध्ये बघत असताना साईडला विंडो करून कुणाकडे तरी टार्गेट आपलं हिट करतोय, त्यातला प्रकार आहे. काय लागलंय का बघा, विंडो न ते टार्गेटला हिट होणार आहे, विंडोतून टार्गेटला हिट होणार आहे. सर मग आपलं काम काय आहे इथं? काम हे आहे की लेक्चर चालू असताना साईडला बघणे नाही. काम हे आहे की लेक्चर चालू असताना साईडला बघणे काम नाही. आपलं काम हे आहे की हे स्पीडमध्ये पार्टिकल, सर सायक्लोट्रॉन का करतात? ऐक सांगतो. सायक्लोट्रॉन आपल्याला करण्यासाठी पॉझिटिव्ह जो पार्टिकल आहे त्याला स्लोली 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 स्पीड वाढवत जाऊन धाड. कळा लागलंय का बघा, असं व्हायला पाहिजे. ऍक्सेलरेट करायला लागतं आपल्याला. पॉझिटिव्ह पार्टिकल ऍक्सेलरेट करायचा आहे, भरपूर हाय एनर्जीला करायचा आहे. भरपूर हाय एनर्जीला पॉझिटिव्ह पार्टिकल ऍक्सेलरेट करायचा आहे. तिथं लागतो आपल्याला सायक्लोट्रॉन. मग सर इथं कुठं काय व्हायला लागले? बाळ व्हायला लागले. इथं जर हळूहळू हे स्पीड वाढत जाते पुढे त्याचं, आणि वाढत जाण्यानंतर विंडोतनं बाहेर पडताना टार्गेटला जाऊन हिट होत आहे. हीच सगळी स्टोरी इकडे दिली आहे, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायला वाट बघायला लागलाय. का लागलंय का बघा, हीच सगळी स्टोरी इथं दिली. हेच मी तुम्हाला इथं सांगितलंय. इथं का सांगितलंय हे विसरून चालणार नाही बाळ. पहिला डायग्राम विसरायचीच नाही आहे. सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर मध्ये नावातच आहे सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर. ओके, सो बस झाली. नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये बघा जरा काय काय घेतलेलं आहे. ओके, तर इथं आर एक्झिट म्हणून आहे. आर एक्झिट म्हणजे लक्षात ठेवा की ही रेडियस आहे, म्हणजे ज्या रेडियसने ते हिट करणार आहे ती वाली रेडियस आहे. सो कन्स्ट्रक्शन वगैरे तुम्ही वाचू शकताय, हे महत्वाचं आहे. MV इज इक्वल टू QBR मगाशी झालेलं होतं आपल्याला. MV इज इक्वल टू QBR. Q म्हणजे सांगितलेलं आहे की चार्ज ऑन द आयन. हे चार्ज ऑन आयन आहे, नाहीतर ओनियन वाचशीला आणि तसं लिहिशीला. हे चार्ज ऑन आयन आहे, नाहीतर ओनियन वाचशीला आणि तसं लिहिशीला. तितके तुम्ही हुशार आहात. त्यानंतर पिरियड इज इक्वल टू T इज इक्वल टू 2πr/V असते. पिरियड इज इक्वल टू 2πr/V. सो हे फक्त मी शिफ्ट ओके काय करतोय आपण, हे V इथं टाकतोय, हे V इथं टाकतोय. T इज इक्वल टू 2πr/QBr/M. उडी मारून वरती गेलं. सो 2πm/QB. R ला R कॅन्सल झाले. T चा फॉर्म्युला मिळाला. T इज इक्वल टू 2πm/QB. तुम्हाला पिरियड विचारत नाही, तुम्हाला विचारतात फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे इतकं तरी समजत असेल आतापर्यंत की 1/T असते, QB/2πm. कधी कधी कायनेटिक एनर्जी पण विचारतात. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². V चा फॉर्म्युला ऑलरेडी आपण लिहून ठेवलेला आहे. येस, इथं लिहून ठेवलेला आहे. 1/2 mv² सॉल्व्ह केल्यानंतर कसं निघतंय, K इज इक्वल टू Q² B². हे काय झालं म्हणायचं, सॉरी टेक्निकल टीमचा हा एरर दिसतोय, लवकरच हा दूर करण्यात येईल. आणि येस, झाला एरर दूर. येस, सो कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, Q² B² R² अपॉन 2m.
आत्ता जे झालं ऍक्च्युली हेच आपल्या बाबतीत होत असते बघा. आत्ता जसं तुम्हाला डिफ्लेक्शन आलं तेच तुम्हाला वरती, आता माझा व्हिडिओ मस्त चालू आहे, सर व्यवस्थित शिकवा लागलेत, वरती एक स्नॅप पडलाय, वरती एक व्हॉट्सअपचा एक मेसेज आलाय, कोणीतरी बोलवा लागले, नाही जायचं. कळा लागले का बघा, तिकडं नाही जायचंय आपल्याला. हे समजून घ्यायचं आहे. का समजून घ्यायचं आहे? कारण की आपल्याला अशा अट्रॅक्शन, अशा ऑब्स्टॅकल्स येतच असतात, पण जो त्याच्या जाऊन पुढे विचार करतोय मार्क त्याला पडणार आहेत बा. ओके, सो हे एक चांगलं एक्झाम्पल आमच्या टीमने दिलं, सो ऍक्च्युली थँक्यू त्याच्यासाठी. नेक्स्ट आपण बघूयात कायनेटिक एनर्जी. बाळ ही विसरू नकोस, हे लागणार आहे, मे बी भविष्यवाणी आहे ही 27 तारखेची, 27 फेब्रुवारीची. काय आहे तिकडं? काय नाही बाळ, तुझं त्याच्यामध्ये बँड वाजणार आहे, फक्त त्यात लक्ष द्यायचं होतं, एवढंच होतं. ते जर तेवढं व्यवस्थित झालं तर ते बँड तुम्ही वाजवणार आहात, तुमचा नाही वाजणार. नेक्स्ट आहे हेलिकल मोशन. हेलिकल मोशनची स्टोरी मस्त आहे. हेलिकल मोशनची स्टोरी काय स्टोरी आहे पहिला लक्षात घ्या, की एक चार्ज पार्टिकल एका प्लेन परपॅन्डिक्युलर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एक कॉम्पोनंट जर तो फिरत असेल तर त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत, एक आहे परपॅन्डिक्युलर आणि दुसरा आहे पॅरल. कळा लागलाय का बघा, एक आहे परपॅन्डिक्युलर, दुसरा आहे पॅरल. तर देन इथं दिलंय द पॅरल लीड टू बी बार, देन इट लीड्स टू द हेलिकल मोशन. म्हणजे मगाशी आपण सांगितलं होतं सायक्लोट्रॉन मध्ये एखादा कुठला तरी चार्ज पार्टिकल, थांबा तुम्हाला दाखवायला लागेल ते, एखादा कुठलाही चार्ज पार्टिकल आहे, सपोज तो मॅग्नेटिक फील्ड या साईडला आहे, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड तुमच्या साईडला, एखादा कुठलाही चार्ज पार्टिकल घेतलाय, मी असा फेकून मारलाय. कळा लागले का बघा, चार्ज पार्टिकल असा फेकून म्हणजे वेलॉसिटी ही झाली पहिला त्याची. समजा इथनं पुढं असं मॅग्नेटिक फील्ड आहे जे की असं आहे. जेव्हा कधीही चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये एंट्री करेल, एंट्री केल्यावरती तो सेमी सर्क्युलर पाथ फॉलो करतो, म्हणजे असं, किंवा सर्क्युलर पाथ फॉलो करतो असा, या टाईपमध्ये. कळा लागले का बघा, या टाईपमध्ये पाथ फॉलो करेल. पण त्याला त्या वेलॉसिटीला ना दोन कॉम्पोनंट सांगितलेत तुम्हाला, त्या वेलॉसिटीला दोन कॉम्पोनंट सांगितल्यात, एक म्हणजे व्हर्टिकल आणि दुसरं म्हणजे बिबारवालं पॅरलल. या पॅरलल कॉम्पोनंटमुळे काय होते की हे जे फिरायला लागले हे फिरत राहते, फक्त तुमच्या साईडला येत राहील, कारण की ज्या साईडला बिबार आहे, कळा लागले का बघा, ज्या साईडला बिबार आहे त्या साईडला तो हेलिकल मोशन होत राहील. याला आपण हेलिकल मोशन म्हणतोय. त्याच्यासाठी FM इज इक्वल टू व्ही बार क्रॉस बी बार, दॅट इज व्ही बी साइन थिटा 0, आणि हे बाकी सगळं इम्पॉर्टंट होतं, सो हे एकदा बघून घ्यायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे, येस, नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन द कंडक्टिंग वायर. हे ना हे इम्पॉर्टंट आहे, इथं परत लक्ष द्यायला पाहिजे. हा टॉपिकच असा आहे की जास्तीत जास्त एक्सप्रेशन्स आहेत सगळ्यांचा, म्हणजे इतकं तुम्ही लक्ष देत नाही या टॉपिककडं, पण होऊन जातो टॉपिक, म्हणजे जास्त कष्ट पण नाही करायला लागत, होऊन जातो टॉपिक व्यवस्थित. त्याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत आपल्याला, मॅग्नेटिक फोर्स ऑन द वायर कॅरिंग करंट आणि अर्बिट्री शेप, म्हणजे ऑन अ स्ट्रेट वायर, ऑन अर्बिट्री शेप. ऑन अ स्ट्रेट वायर मध्ये एक तुम्हाला लॉंग वायर घेतलेलं आहे, त्याचं लेंथ L आहे, FM बार आहे, VD म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे. हे जे दाखवलेलं आहे हे ऍक्च्युली हा सिम्बॉल आहे, कळा लागलाय का बघा, देयर इज मॅग्नेटिक फील्ड आहे, आउटवर्ड आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड आहे, आउटवर्ड आहे. ओके, जरा लक्ष द्या. करंट असा निघा लागलाय, करंट इकडून बाहेर निघा लागलाय. आपल्याला बेसिक जे माहिती होतं ते इथं लिहिलं, I इज इक्वल टू क्यू बाय टी, क्यू इज इक्वल टू IT, VD दॅट इज बेसिक वेलॉसिटीचा. सपोज या लेंथ आहे, सपोज ह्यातनं मला वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढायचा आहे. वेलॉसिटीचा काढताना तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाइम असते, सो VD काय येणार आहे, डिस्टन्स किती आहे लेंथ L, टाइम किती असणार आहे T, VD इज इक्वल टू लेंथ L, टाइम किती असणार आहे T, मला T पाहिजे, T तिकडे गेलं, VD इकडे आलं, हे T इथनं उचलायचं, इथं टाकायचं आहे. Q इज इक्वल टू I L बाय VD, I L बाय VD, हे Q निघलं. सो FM चा फॉर्म्युला असतो Q इंटू V बार क्रॉस B बार. येस, FM चा फॉर्म्युला असतो Q इंटू काय असते V, दॅट इज VD म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी, इंटू B बार. सो Q च्या जागी हे, जरा चेक करा, Q च्या जागी हे, त्यानंतर परत येणार आहे B V साइन थिटा. सर हे BV साइन थिटा कुठं, अरे A बार क्रॉस B बार, A बार क्रॉस B बार काय असते, AB साइन थिटा, मग V बार क्रॉस B बार काय होईल, BV साइन थिटा किंवा VB साइन थिटा, काही पण चालेल, फक्त त्याचा युनिट वेक्टर आहे, विसरू नका, n कॅप तिथे टाकलेला आहे. हा n कॅपला जर तुम्हाला गायब करायचं असेल तर पुढे कंडिशन आहे, साइन 90 होतं, मगाशी सांगितलेलं होतं 90, त्यानंतर साइन 90 होईल 1, सो हे काय काय होईल बघा, V ला V कॅन्सल, IBL एवढंच राहील, आणि साइन 91 हे निघून गेल्यानंतर I इंटू L बार क्रॉस B बार, हा फायनल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला बऱ्याचदा लागतोय. F इज इक्वल टू ऍक्च्युली BIL, मी असं लक्षात ठेवायला लागतोय, ह्याचा एक्झाम्पल आपण टेक्निक आहे बिल फॉर बिल गेट्स असं लक्षात ठेवा. F इज इक्वल टू I इंटू L बार क्रॉस B बार.
त्यानंतर आहे फोर्स ऑन द, हा एक पॉईंट होता. जर क्लोज सर्किट असेल, हे इम्पॉर्टंट होतं, हे बाळ ओपन आहे, इथं क्लोज म्हणजे फिरून तिथंच येणार नाहीये करंट, एका साईडनं चालू होणार आहे, दुसऱ्या साईडला जाणार आहे, फिरून तिथंच येणार नाही. समजा फिरून तिथंच आला करंट, तर FM बार 0 होते. लक्षात ठेवावं लागेल, नेहमी लक्षात ठेवा. जर एका साईडला करंट चालू झालाय, तो परत तिथे येत नाही, तो पुढंच निघा लागलाय. इथं पण बघा, एका साईडून करंट चालू झालाय, तो कुठेतरी दुसरीकडेच गेलाय, परत तिथे क्लोज फीडबॅक येत नाही त्याचा. जर क्लोज फीडबॅक आला तर तिथे येणार आहे FM ची व्हॅल्यू 0. ओके, नेक्स्ट आहे हे आर्बिट्री शेपवालं. आर्बिट्री शेप म्हणजे कसाही शेप असू शकतोय, जो की स्ट्रेट लाईन सोडून वाला शेप. तर त्याच्यामध्ये एक मला स्मॉल इलिमेंट घ्यावा लागेल, DL बार. हा I आहे, हा FM आहे. सो कन्सिडर अ सेगमेंट ऑफ लेंथ. हे सगळं माहिती असेल, I इज इक्वल टू करंट वगैरे सांगत दिलेलं आहे. महत्वाचं काय आहे सर, हे आहे महत्वाचं, जरा लक्ष द्या इकडे. आपण सध्या याच्यासाठी फोर्स कन्सिडर करायला लागलोय. मग अशी टोटल वायरसाठी होता, देअरफॉर FM बार होता. आता ह्याच्यासाठी फोर्स कन्सिडर करायला लागलोय. सो तो जो फोर्स आहे त्याचा स्मॉलर कॉम्पोनंट घेणार. सो DFM बार इज इक्वल टू I इंटू DL बार क्रॉस B बार. हे कुठनं काढले बाळ, मग अशी लेंथ टोटल होती, आता लेंथ छोटीशी आहे, लेंथ एलिमेंट आहे. सो DL बार इंटू B बार. सो द फोर्स ऑन द टोटल करंट ऑफ द वायर इज FM बार इज इक्वल टू, याचं इंटिग्रेशन DFM बार काढलं ना, याच्यावरती काढलं, टोटल वरती फोर्स पाहिजे, याचं इंटिग्रेशन करणार. याचं इंटिग्रेशन केलं तर I बाहेर DL बार क्रॉस B बार, I बाहेर DL बार क्रॉस B बार. हेच फायनल आन्सर असेल. कळा लागले का बघा, हे इम्पॉर्टंट होतं दोन्ही पण. येस, सो हे 2 पॉईंट झाले जे इम्पॉर्टंट होते. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. तर तिथं काय काय झालेलं आहे, मॅग्नेटिक फोर्स झालेला आहे स्ट्रेट वायरवरती, आर्बिट्री शेपवरती, क्लोज सर्किटवरती. जर क्लोज सर्किटवरती किती असते, 0 असते. का 0 असते, कारण की बाळ करंट फिरून तिथंच येतोय, त्यामुळे क्लोज सर्किटवरती 0. तर हा आहे नेक्स्ट मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर क्वेश्चन. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये मला परत एकदा डायग्राम व्यवस्थित पाहिजे, जी की ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला MCG म्हणतात. जर MCG ला मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर म्हणत नसतील, हे माहिती नसेल, तर विचार करायची गोष्ट आहे. आता आपल्याला, आपण 12वी एक्झाम द्यायचं आहे का आपल्याला 10वीची एक्झाम द्यायचं आहे, कारण की 10वीत पण आपल्याला मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे, तर असं वेगळं नाव आहे त्याचं, गॅल्व्हनोमीटर आहे. ते तुम्हाला कळलं नसेल मुव्हिंग कॉइल कुठं वापरायचं आहे. इथं मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये सगळ्यात पहिला लक्ष द्या की 2 मिनिटात डायग्राम. मी नेहमी या टॉपिकमध्ये जरा डायग्राम जास्त समजावून सांगायला लागलो, कारण की त्या डायग्रामवरच बाकीची ही सगळी स्टोरी कळते. ही स्टोरी ना पाठ पण लवकर होते आणि विसरते पण लवकर, पण डायग्राम तसं होत नाही. बेसिकली एक मी करंट घेतलेला आहे, करंटची वायर घेतलेली आहे आणि त्याला एक मिरर लावलेला आहे. जस्ट लाईक एक करंट वायर घेतलेली आहे आणि एक मिरर लावलेला आहे. सपोज ही करंटची वायर आहे, कसं सांगूयात, ही करंटची वायर आहे सपोज, आणि ही त्याला मिरर लावलेली आहे. ही जर मिरर लावलेली असेल, जर करंट वरून स्टार्ट झाला असेल, तर हे एक आपण रेक्टँग्युलर फ्रेमचं असं एक वायरचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आयर्न कोर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, आयर्न कोर. सो ह्याच्यातनं करंट परत पास व्हायला लागला आणि परत इथं जाऊन काय व्हायला लागला, करंट हेलिकल स्प्रिंग आहे ही ऍक्च्युली. जसा जसा करंट पुढे जाईल तसं तसं हे ऍक्च्युली डिफ्लेक्ट व्हायला चालू होईल. सर कसं डिफ्लेक्ट व्हायला चालू होईल, लक्ष दे, त्याच्यासाठीच बघायला लागलास व्हिडिओ. सो हे हे त्याचा करंट आहे. करंटमुळे हे रेक्टँग्युलर कॉईल असल्यामुळे ह्याच्यामध्ये करंट पास होईल. तुम्हाला माहिती आहे, जर करंट पास झाला तर ऑटोमॅटिक काय प्रोड्यूस व्हायला पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला पाहिजे. सुरुवातीला झालं. सो ह्याच्या भोवतीने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल, जे की इंटरनल असेल या करंटमुळे तयार झालेलं. मी बाहेरून एक्सटर्नल द्यायला लागलोय. सो चान्सेस हे आहेत की सर तिथं नॉर्थ पोल साऊथ पोल काहीतरी क्रिएट होईल इंटरनल, आणि बाहेर पण नॉर्थ साऊथ आहेत. ह्याच्यामुळे ते जे कॉईल आहे ते डिफ्लेक्ट व्हायला चालू होते. सर कशी डिफ्लेक्ट होईल, नॉर्थ जर सपोज क्रिएट झालं तर डिफ्लेक्शन ना, फोर्स बसणार त्याच्यावरती. नॉर्थ साऊथ झालं तर अट्रॅक्शन, म्हणजे ती जी कॉईल आहे ती फिरणार ना, अशी फिरायला चालू झाली की ते जे फिरणं आहे किंवा ते जे अँगल मध्ये जे रोटेशन आहे ते कोण मोजणार, तर मिरर मोजणार. काय लागलंय का बघा. सपोज ही ती मिरर लावलेलं आहे, ही ती वायर आहे. ओके, सुरुवातीला अशी वायर आहे आणि असं इथं मिरर आहे, आणि करंट पास केल्यावरती मिरर फ्लो आहे, म्हणजे हे फिरायला लागलंय. समजा हे फिरत असताना हे असं फिरेल. काय लागलंय का, हे फिरत असताना असं फिरेल. म्हणजे मिरर मध्ये किती अँगल क्रिएट व्हायला लागलाय, त्याच्यावरती जर तुम्ही रे पाडला असला त्याला किती अँगल क्रिएट व्हायला लागले आपण वरून बघू शकतो. हा मिरर इतकी त्याचं इमेजेस फॉर्म करायला लागले इतक्या अँगलमध्ये, म्हणजे तो आपल्याला फाय निघेल. सो इथे जी स्प्रिंग लावलेली आहे, ही स्प्रिंग कशासाठी लावलेली आहे की जर हे रोटेट होत असेल तर ह्याच्यामध्ये ते जो टॉर्क आहे तो साठून राहायला पाहिजे. जो टॉर्क आहे तो काय व्हायला पाहिजे, साठून राहायला पाहिजे, त्याच्यासाठी लावलेलं आहे. सो हेच सगळं दिलेलं आहे इकडं. येस, एकदा बघूयात. जो पहिला सुरुवातीला जो करंटमुळे टॉर्क क्रिएट झालेला आहे तो आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क. येस,
तो आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क आलेला आहे NIAB. आणि जो ह्याच्या स्प्रिंग मध्ये साठून राहिलेला टॉर्क आहे, आपण याला रिस्टोर शब्द वापरायला पाहिजे किंवा येस रिस्टोर बघूया. सो दिस टॉर्क इज स्टोर्ड बाय युझिंग द स्प्रिंग. रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय. सो फाय म्हणजे अँगल ऑफ डिफ्लेक्शन, मगाशी मी तुम्हाला करून दाखवला तो वाला असेल. सो रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फाय. रिस्टोरिंग टॉर्क टाउ इज इक्वल टू K इंटू फाय. सो ह्याला इक्वेशन 2 म्हणतोय, जरा चेक करा. इक्वेशन 1 म्हणतोय, दोन्हीच्या लेफ्ट साइड चेक करा, दोन्हीच्या लेफ्ट साइड टाउ आहेत, म्हणजे दॅट इज टॉर्क आहेत. NIAB इज इक्वल टू K फाय. NIAB इज इक्वल टू K फाय. फाय इज इक्वल टू हे K मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होईल NAB अपॉन K इंटू आय. सो हे परत N कॉन्स्टंट, A कॉन्स्टंट, B कॉन्स्टंट, K कॉन्स्टंट, हे सगळं कॉन्स्टंट आहे. सो फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. काय लागले बघा, फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. सर कन्क्लुजन काय याच्यामध्ये, MCG मध्ये जितका तुम्ही करंट सोडणार हे कन्क्लुजन सांगते तुम्हाला. येस मगाच एक मिनिट. येस इथं कन्क्लुजन सांगताना येस फाय जितका तुम्ही करंट सोडणार आहे, जितका तुम्ही करंट सोडणार आहे तितकं त्याचं डिफ्लेक्शन होणार आहे, तितकं त्याचं काय होणार आहे, डिफ्लेक्शन होणार आहे. कधी कधी असं पण येईल की शो दॅट फॉर MCG करंट पासिंग थ्रू द कॉइल और द रेक्टँग्युलर फ्रेम म्हणूयात इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल क्रिएटेड बाय द मिरर असं म्हणा, किंवा असं या टाईपचे क्वेश्चन येतील तर आन्सर हेच सगळं लिहायचं तुम्हाला. किंवा क्वेश्चन असेल कम्पेअर द टॉर्क अँड शो दॅट टाउ दॅट इज फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. सर इथं फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स नाही आहे इतकं तरी कळलं असेल, कारण की हा अँगल आहे. फाय म्हणजे ना इथं तुम्हाला वाटेल की मॅग्नेटिक फ्लक्स आहे का, काय नाही आहे, इथं मॅग्नेटिक फ्लक्स नाही आहे, तो अँगल आहे. ओके नेक्स्ट बघूयात. येस नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट वाचून घ्या थोडं. येस टॉर्क ऑन अ करंट लूप आहे. नेक्स्ट आहे टॉर्क ऑन अ करंट लूप. 3 डायग्राम दिले त्याच्यात, इथे मी एकच दिले, पण मेन जे आहे ओके मेन जे टेक्स्टबुक म्हणा किंवा बाकीचं ह्याच्यामध्ये 3 डायग्राम दिले. तर तिन्ही डायग्रामचं पहिलं सुरुवातीचं हे माहिती पाहिजे. 10th मध्ये जी इलेक्ट्रिक मोटरची डायग्राम आहे ती, तर त्याच्यामध्ये पण सेम बघा, असं एक रेक्टँग्युलर फ्रेमवाली कॉईल घेतलेली आहे, नॉर्थ आहे साऊथ आहे, आणि ह्याच्यामध्ये बॅटरी लावली, म्हणजे ऑलरेडी आपण ह्याच्यात करंट द्यायला लागलोय. करंटचे डायरेक्शन बघा कळते का, असं इथून करंट निघा लागलाय, इथं हे क्लिअर पाहिजे, नॉलेज चांगलं पाहिजे याच्यासाठी. हे इथून करंट निघा लागलाय, इथून करंट आय निघा लागला, इथून असा परत इथपर्यंत या लागला. आपल्याला हे माहिती पाहिजे की करंटची डायरेक्शन ही आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ऍक्च्युली आठवायला पाहिजे याच्यासाठी. करंटची डायरेक्शन ही आहे. सपोज तुम्हाला माहिती आहे बी दॅट इज FBI, हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल सांगते तुम्हाला, दॅट इज FBI. सर लक्षात कसं ठेवायचं, आपल्या इथे इंडियामध्ये CBI एजन्सी आहे बघा, तसंच US मध्ये FBI ही एजन्सी आहे की ती काम करते की जे इथं CBI करते बऱ्यापैकी. सो आपला लेफ्ट हँड घ्यायचा, कारण की फ्लेमिंगने लेफ्ट हँडवरती प्रयोग केलाय, राईट हँडवरती नाही केलाय, पण थोडासा वेगळा आहे. सो लेफ्ट हँड घ्यायचा आहे आणि त्याला स्ट्रेच करायचं आहे. काय लागले का, स्ट्रेच करताना 3 पहिली जी बोट आहेत ती एकमेकाला परपॅन्डिक्युलर स्ट्रेच करायची आहेत. 3 जी पहिली बोट आहेत ती पहिला एकमेकाला परपॅन्डिक्युलर स्ट्रेच करायची आहेत. हात पकडताना असा पकडायचा, असा पकडायचा नाही तर ही 3 करत बसशील डॉक्टरांना कशी जायला लागेल. सो ही 3 जी बोटं आहेत दॅट इज थंब, फर्स्ट फिंगर अँड मिडल फिंगर, हे स्ट्रेच करायचे आहेत एकमेकाला म्युच्युअली परपॅन्डिक्युलर. येस तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल, जर करत असाल तर तुमच्यासारखी चांगली मुलं कुठं नाही मिळणार मला. सो व्हेरी गुड. सो करा, ऍक्च्युली ते सांगायचं आहे. सो हे थंब आहे, हे फर्स्ट फिंगर आहे आणि हे मिडल फिंगर आहे. सो तिथं लक्षात कसं ठेवायचं आहे, FBI आपल्या साईडने सुरुवात करायची, FBI. सो F म्हणजे फोर्स ऑन द कंडक्टर, B म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, I म्हणजे करंटची डायरेक्शन. तुम्हाला माहिती आहे नॉर्थ कडून साऊथ कडे मॅग्नेटिक फील्ड कायम जात आहे. सो हे B आहे, म्हणजे असं जायला पाहिजे. काय लागलंय का, नॉर्थ कडून साऊथ कडं. मी फक्त CD किंवा DCचा विचार करायला लागलोय, बाकीचा विचार करत नाहीये मी, DCचा विचार करायला लागलोय. सो हे आहे तुमचं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. त्यानंतर करंट असा आहे, FBI हे मिडल फिंगर होतं करंट, हे B तिकडं असताना I असं होईल. कळा लागलंय का बघा, असं होईल. आणि त्यानंतर F या दोन्हीला परपॅन्डिक्युलर जो येईल खाली. कळा लागलंय का बघा, त्यामुळे या ब्रांच वरती जो फोर्स असेल तो खाली असेल. कळा लागलंय का बघा, खालच्या साईडला असेल. सिमिलरली तुम्ही इकडे अप्लाय केल्यावरती वरती होईल. आता जरा लक्ष द्या इकडे, एक फोर्स खालते आहे, दुसरा फोर्स वरती आहे, टर्निंग इफेक्ट व्हायला लागलाय, म्हणजे रोटेट टॉर्क म्हणा किंवा कपल म्हणा या गोष्टी इथं काम करत असतील. सो येस नेक्स्ट आपण बघा टॉर्क, ऍक्च्युली तोच बघायचा आपल्याला, टॉर्क किती असेल. टॉर्क साठी येस इथं दाखवलेलं आहे बघा, टॉर्क साठी जो आर्म आहे हे
डिस्टन्स हा F2 आहे, म्हणजे ती जी ब्रांच होती हा F4 आहे. F2 आणि F4 हे दोघं पण ना पॅरलल असल्यामुळे तिथं अँगलच येणार नाही, त्यामुळे ह्या दोघांसाठी जे काय टॉर्क क्रिएट होईल तो अपोजिट साइडला असेल आणि कॅन्सल करेल. सर कसं काय तुम्ही म्हणताय की F2 आणि F4 कॅन्सल करणार? बाळ, टॉर्क या शब्दाचा अर्थ असा आहे की असा फोर्स की त्याच्यामुळं टर्निंग इफेक्ट व्हायला पाहिजे. कुठला इफेक्ट व्हायला पाहिजे? टर्निंग इफेक्ट. जर तुला मी या टाईपचं जरा व्यवस्थित बघा, जर मी तुम्हाला या टाईपची फ्रेम द्यायला लागलो, कळा लागलंय का बघा, या टाईपची फ्रेम द्यायला लागलोय आणि मी जर टर्निंग असं करायला लागलोय, कळा लागले का बघा, म्हणजे हे जे दोघं आहेत त्याच्यामुळे टर्निंग होतच नाहीये, हे जे दोघं आहेत हे टर्न व्हायला लागलेत बघा, कळा लागले का बघा. सपोज मी या टाईपच्या फ्रेम मध्ये असं टर्निंग करायला लागलोय, कळा लागले काय बघा, मग त्यावेळी होईल F2 आणि F4 ची किंमत घ्यावं लागेल आपल्याला. पण आता का घेत नाहीये? कारण की टर्निंग माझं असं होत नाहीये, टर्निंग माझं या टाईपचं व्हायला लागले, कळा लागले का बघा, या टाईपचं टर्निंग व्हायला लागले. सो येस, F2 आणि F4 कॅन्सल करणार, F1 आणि F3 राहणार. त्यापैकी F म्हणजे BIL ऑलरेडी झालेला आहे, बिल गेट्स मधलं BIL. सो F1 इज इक्वल टू, येस थोडंसं, F1 इज इक्वल टू BIL इंटू हा झाला फोर्स. आपण टॉर्क बघायला लागलोय, टॉर्कचा फॉर्म्युला असतो ऍक्च्युली फोर्स इंटू डिस्टन्स, ऍक्च्युली परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो फोर्स IL1B, परपेंडिक्युलर डिस्टन्स 1/2 L2 sin θ. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते? 1/2 L2 sin θ. सिमिलरली F3 कसं होईल? IL1B 1/2 L2 sin θ. या दोन्हीचं ऍडिशन केल्यानंतर, टोटल टॉर्क केल्यानंतर ऍडिशन करावं लागेल. सो फायनली कसं येईल? IL1 L2 B sin θ. सो हे एका टर्नसाठी झालं. असे नंबर ऑफ टर्नसाठी किती होईल? टाउ डॅश इज इक्वल टू N, बाकीचं सेम. L1 L2 जर चेक केलं, सपोज हे L1 आहे, हे L2 आहे. L1 इंटू L2 म्हणजे ह्या कॉइलचा किंवा ह्याचा एरिया झाला. L1 L2 इज इक्वल टू एरिया, बाकीचं सेम, NIAB sin θ. सो हे फायनल इक्वेशन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट होतं भरपूर. ओके, नेक्स्ट बघूयात. येस, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नेक्स्ट आहे पॉइंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बायोट-सॅवर्ट्स लॉ. इम्पॉर्टंट, भयानक इम्पॉर्टंट, प्रचंड इम्पॉर्टंट बायोट-सॅवर्ट्स लॉ, जे की सिंपल पण आहे, कळा लागलंय का बघा, सिंपल पण आहे भरपूर. सो सगळ्यात पहिला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी आत्ताच आपण बघितलं टाउ इज व्हॉट वी नो, आत्ताच बघितलं टाउ इज इक्वल टू NIAB sin θ. टाउ इज इक्वल टू काय बघितलं? NIAB sin θ. सो इथं NIA म्हणजे म्यू असणार आहे, म्यू म्हणजेच इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इथं दिलेला आहे, म्यू म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल. सो यू इज इक्वल टू P बार डॉट E बार, ऍक्च्युली मायनस आहे, निगेटिव्ह साइन आपल्याला ते इंडिकेट करते की यू आणि दॅट इज E बार हे अपोजिटली डायरेक्टेड असतात, वेअर P बार इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विच अॅनालॉगस टू दिस वन. मॅग्नेटिक फील्डला U इज इक्वल टू मायनस, ऍक्च्युली हे इलेक्ट्रिक फील्ड मधलं होतं, हे मॅग्नेटिक फील्ड मधलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येणार नाही, तिथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट येणार. इथं मॅग्नेटिक चालू आहे, सो म्यू म्हणजे इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट येणार. सो हे कम्पेअर व्हायला केलेलं आहे. नेक्स्ट आहे बायोट-सॅवर्ट्स लॉ, जे की खूपच इम्पॉर्टंट आहे. बायोट-सॅवर्ट्स लॉ, बायोट-सॅवर्ट्स लॉ मध्ये ही डायग्राम जरा लक्षात ठेवा. मे बी म्हणजे मी म्हणेन 90% गॅरंटी आहे की हा क्वेश्चन 2 मार्काला तरी मिनिमम येऊ शकतो. या क्वेश्चनची जी लेवल आहे ती मिनिमम 2 मार्काची तरी आहे, व्यवस्थित समजून घ्या, 2 मिनिटात क्लिअर होतं. एक वायर घेतलेलं आहे, त्याच्यात करंट I आहे आणि मॅग्नेटिक फील्ड हे कसं आहे बघा, जर क्रॉस असेल तर इनसाइड म्हणजे इनसाइड, आणि जर सर्कल आणि डॉट असेल तर तुमच्याकडे यायला लागले आउटसाइड. सो हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हे DB बार एक घेतलेलं आहे, परत हे थिटा R हा पॉईंट P, एक पॉईंट P घेतलेला आहे, त्याच्यापासून एक डिस्टन्स घेतलेला आहे, आणि DB बार हा त्याचा वेक्टर कॉम्पोनंट घेतलेला आहे, छोट्या एलिमेंटचा आयडियल आहे. सो ह्याच्यामध्ये जे DB दॅट इज मॅग्नेटिक फील्ड क्रिएट व्हायला लागले, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात द्या. स्टेटमेंट कशी तयार करायची पण सांगेन, मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर्म्युला कसा तयार करायचा तो पण सांगेन. सो द मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, किंवा असं म्हणा, द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन द स्मॉल एलिमेंट, काय लागलंय का बघा, द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन द स्मॉल एलिमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट पासिंग थ्रू दॅट एलिमेंट. It is directly proportional to the length of the element. It is directly proportional to the sine of angle between, yes, angle कोणाच्यातला आहे, DB आणि IDL. It is the sine of angle between DB and IDL bar, and it is inversely proportional to the square of distance between the point and the center of the that is current element. हे तुम्हाला लिहावं लागेल. हे जे मी आता म्हटलं तेच पटपट लिहून काढायचं होतं. त्यानंतर फ्रॉम अबोव स्टेटमेंट वी कॅन राईट, हे तरी तुम्हाला इथेच लिहायला, हे लिहून काढायचं सगळं. सगळ्याचे लेफ्ट साइड इक्वल आहेत, राईट साइड ह्या 1 2 3 4 म्हणजे हे सपोज हे 1 2 3 4 आहेत, सो इक्वल होणार IDL sin θ अपॉन R स्क्वेअर.
प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून कॉन्स्टंट टाकायला लागतोय. कॉन्स्टंट आहे μ0/4π. कॉन्स्टंट कोण आहे μ0/4π. त्याची किंमत आहे 10⁻⁻⁷. सो वेक्टर फॉर्म येणार आहे त्याचा dB बार इज इक्वल टू, चेक करा जरासं लक्ष द्या इकडे, इथं r² आहे, इथं r³ होतोय. चेंज काय होतोय सांगतोय, इथं r² होतं, इथं r³ होतोय, इथं साइन गायब होतोय, बार वेक्टर फॉर्म बघायला लागलाय dl बार क्रॉस r बार असं होईल. सो हे एक इम्पॉर्टंट होतं इक्वेशन. नेक्स्ट पॉईंट बघूयात. बायोट-सॅवर्ट्स लॉ झालं. बघा किती महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन झालेले आहेत. हे खूपच इम्पॉर्टंट होते. आता हे ना थोडंसं एनसीईआरटीला पण आहे. येस, जे कोण अभ्यास करायला लागलेले आहेत, थोडंसं एनसीईआरटी सीईटी लेवल जरासं हायर लेवल, इथे ते क्वेश्चन्स लपलेले आहेत. त्याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे आता इथं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट वायर. इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट वायर. इन्फायनाइट वायर म्हणजे काय? इन्फायनाइट वायर मला सांगा, हा पेन इन्फायनाइट आहे का? येस. हा पेन इन्फायनाइट आहे का? नो. बरोबर आहे. इन्फायनाइट आहे हा पेन. दाखवू शकतो मी तुम्हाला इन्फायनाइट. कसं बरं, तुम्ही हा पेन भरपूर लांबनं बघायला लागले तर तुला तो फायनाइटच दिसणार आहे. पण हा जर पेन मी एकदम जवळून बघायला लागलो, या टाईप मध्ये एकदम मी जवळून बघायला, मला दिसत नाही एंड किती मोठा आहे, एंड दिसत नाही खालती किती आहे. इन्फायनाइट आहे हा पेन. का लागलंय का बघा. सो कुठलीही गोष्ट फायनाइट किंवा इन्फायनाइट ही कशावरती ठरते, तुम्ही कुठून बघायला लागला ह्याच्यावरती ठरते. क्लिअर? ओके. सो हा जो पेन आहे, सॉरी पेन नाही, बाहेर या सर पेनाच्या एक्झाम्पल मधनं वायर आहे, ही वायर जी आहे ती इन्फायनाइट वायर आहे. का लागले का बघा, ही जी वायर आहे ती इन्फायनाइट वायर आहे. हा एक पॉईंट घेतलेला आहे, पॉईंट पी. तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायचे. काय चेक करायचे? मॅग्नेटिक फील्ड चेक करायचं आहे, जे की इनसाइड आहे असं दिसायला लागले. आणि त्याच्यापासून एक डीएल बार, एक स्मॉल इलिमेंट घेतलेला आहे तिथं. डीएल बार एक स्मॉल इलिमेंट घेतलेला आहे आणि या डीएल बारचा पासून जे डिस्टन्स आहे ते आर बार आहे. डीएल बार पासून जे डिस्टन्स आहे ते आर बार आहे. का लागले का बघा, हे होतं कॅपिटल परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो इथं डीबी बार आपल्याला ऑलरेडी जे माहिती आहे ते लिहून काढलं. डी बार म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन करणार आहे कारण की हे स्मॉल आहे. पण इथं थोडंसं लक्षात ठेवा, इथं सेमी इन्फानाइटसाठी. सेमी इन्फानाइट म्हणजे काय हो सर? बाळ ह्याच्यापासून वरती सेमी इन्फानाइट म्हणजे एक साइड इन्फानाइट, दुसरी साइड माहिती आहे आम्हाला फिक्स आहे. कळा लागले का बघा सर? इन्फानाइट लेंथ बोथ, दोन्ही साइडला इन्फानाइट. कळा लागले का? सेमी इन्फानाइट एक साइड फायनाइट, दुसरी साइड इन्फानाइट वाढत गेले. कळा लागले का? सध्या मी सेमी इन्फानाइटचा विचार करायला लागलो, म्हणजे ह्याच्यावरती डायग्राम मध्ये बघा, ह्याच्या खालती काय दाखवलेलं नाही, ह्याच्यावरती. सो असं निघेल. सो म्यू नॉट ऍक्च्युली हा सेमी इन्फानाइट लॉंग वायर साठी एकदा होईल, पण तुम्हाला जर फायनाइट साठी इन्फिनिटी साठी काढायचं असेल तर हेच फक्त 2 वेळा होईल. कळा लागले का बघा? हेच फक्त किती होईल? 2 होईल. सो बी बार इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन डीबी 0 टू इन्फिनिटी 2 बाहेर डीबी आहे असंच इथं घेतलेलं आहे. म्यू नॉट अपॉन 4 बाहेर निघेल इंटिग्रेशनच्या आयडीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. आयडीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. जरा या ह्याच्यामध्ये बघूयात, इथे चेक करा, हे आर आहे, हे आर आहे आणि एल आहे. पायथागोरस वापरू शकताय तुम्ही. येस, पायथागोरस काय येणार आहे? आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. पण आर पाहिजे मला, इथं स्क्वेअर रूट काय होईल? एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. साइन थिटा वापरा इथं, साइन थिटा. साइन थिटा काय होणार आहे इथं? आर बाय आर. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय होणार इथं? हा जर थिटा असेल तर अपोजिट साइड आर आपण हायपोटेनियस आर, आर बाय आर. सो साइन थिटाच्या जागी, आता थोडंसं लक्ष द्या, कन्फ्युजन करू नका, इथं इम्पॉर्टंट होतं. आयडीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर आहे. साइन थिटाच्या ऐवजी मी लिहितोय आर बाय आर. आर स्क्वेअरच्या जागी लिहितोय मी ऍक्च्युली एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. काय लागलंय का बघा? मग हे दोन्ही इथं पुट करतोय. दोन्ही पुट केल्यानंतर थोडंसं सॉल्व्ह केल्यानंतर फायनल इक्वेशन कसं बनते? म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. म्हणजे हे जेव्हा तुम्ही पुट करणार, सॉल्व्ह वगैरे करणार, त्यावेळी किती येणार फायनल इक्वेशन? दॅट इज म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर हे इक्वेशन येणार. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, पॅरलल करंट. हा पण जेडब्ल्यू लेवलचा असं म्हणत किंवा सीईटी लेवलचा जास्त हायर लेवलचा आहे पॉईंट, पण सिंपल आहे, खूपच सिंपल आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 पॅरलल वायर्स. म्हणजे तुम्हाला मला चेक करायचं की 2 वायर घेतलेले आहेत. सपोज हे 2 वायर आहेत ज्या सध्या पॅरलल आहेत किंवा अँटी पॅरलल आहेत. कळा लागले का बघा? पॅरलल साठी अँगल 0 झाला त्यांचा, म्हणजे दोन्ही साईडला करंट जर पॅरलल असतील, करंट पॅरलल म्हणजे दोन्ही साईड, दोन्ही वायर मधून करंट एकाच डायरेक्शनला निघायला लागलेत, त्याला आपण म्हणतोय पॅरलल करंट्स. आणि ह्याला म्हणणार आहे आपण अँटी पॅरलल करंट्स. सो चेक करा. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. हे कुठनं काढले सर? इथनं काढले बघ. आर म्हणजे डिस्टन्स होतं बाळ तुझं, आर म्हणजे डिस्टन्स होतं. आता 2 वायर मध्ये डिस्टन्स किती आहे? डी आहे, म्हणून आरच्या जागी डी होणार. सो इथे चेक करा, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेकंड वायर ड्यू टू करंट इन द फर्स्ट वायर. हा काय प्रकार आहे सर? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऍट सेकंड वायर.
मॅग्नेटिक फील्ड ऍट सेकंड वायर जरा चेक करा. सपोज हे होतं फर्स्ट वायर, हे होतं सेकंड वायर, ह्याच्यामधून करंट निघायला लागला I1, ह्याच्यामधून जो करंट निघायला लागला त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस, हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार ना. ह्याचं फर्स्ट वायर म्हणून काय होणार, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. मग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होताना दुसरी वायर त्याच्या इलाक्यात आहे की मॅग्नेटिक फील्डच्या. सो मॅग्नेटिक फील्ड ऍट सेकंड वायर पण कशामुळे झालाय, करंट इन द फर्स्ट वायर, ड्यू टू करंट इन द फर्स्ट वायर. काय लागलंय का बघा. सो किती येते, बी इज इक्वल टू म्यू नॉट I1 अपॉन 2πd. आपल्याला बी नको आहे, आपल्याला एफ पाहिजे आहे. एफ इज इक्वल टू माहिती आता BIL किंवा IBL. सो IBL स्मॉल इलेमेंट घेतला DL. ओके. सो सिमिलरली दुसऱ्या वायर मध्ये काय होईल, एफ डॅश इज इक्वल टू परत हे होईल. आणि फायनली काय काढावं लागेल, फोर्स ऑन द वायर 1 बिकॉज ऑफ द करंट I1. सिमिलरली मॅग्नेटिक फील्ड वगैरे हे सेम काढल्यानंतर एफ इज इक्वल टू IBL याच हिशोबाने हेच इक्वेशन परत येईल. फक्त माझी काळजी काय घ्यायची, आपल्याला फोर्स पर युनिट लेंथ काढायचा. सो एफ अपॉन एल होईल. सो म्यू नॉट अपॉन 4π I1 I2 अपॉन डी हे फायनल इक्वेशन राहील. सो हे कन्क्लूजन आहे बघा. इथं नोट काय लिहिलंय, पॅरलल करंट अट्रॅक्ट, अँटी पॅरलल करंट रिपेल. ऍटलीस्ट एवढं तरी लक्षात ठेवा. पॅरलल करंट जर असतील, दोघांची डायरेक्शन ही असेल तर ते अट्रॅक्ट करतील एकमेकाला फोर्सेस, आणि अँटी पॅरलल असेल तर ते रिपेल करेल. ओके. सो हे एक इम्पॉर्टंट होतं. येस, नेक्स्ट बघूयात. ओके. नेक्स्ट आहे, हा इथं पण एक आर्क आणि ह्याचं इक्वेशन आहे जे की त्रासाचं इक्वेशन आहे. भरपूर त्रास होतोय पाठ करताना, पाठ करायचंच नाहीये, त्रास होणारच आहे. इथं ना कन्सेप्ट लावायचे आहेत परत एकदा. मगाशी जे तुम्ही बघितलेलं होतं मॅग्नेटिक फील्ड, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक लॉंग स्ट्रेट वायर मध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर आता तुम्हाला येते सर्क्युलर आर्क, म्हणजे एक अँगल दिलेला आहे, थीटा वगैरे काहीतरी दिला असेल, आणि एक आर्क आहे, सेम इलेमेंट आहे, त्याच्यामध्ये DL बार, त्या इलेमेंट मधून करंट निघायला लागलाय I. त्यानंतर R बार हे त्याच्यातलं डिस्टन्स आहे, DB बार हे त्याच्यात होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे जे शॉर्ट असेल. हे आपल्याला माहिती होतं, वेक्टर फॉर्म आहे हा. सो DB बार इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π, ऍक्च्युअली R बार, येस R बार अपॉन R चा क्यूब असतो, तुम्हाला माहिती आहे. सो म्यू नॉट अपॉन 4π, ह्याला दुसराही फॉर्म आहे IDL R साइन थिटा, बरोबर ना. R साइन थिटा, साइन इथं अप्रॉक्सिमेटली 90 घेतलेला आहे आपण, अपॉन R क्यूब घेतलेला आहे. सो DB बार इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π साइन 90 1 R राहिलं, R अपॉन R क्यूब R स्क्वेअर बनलं. डायरेक्ट तुम्ही हे इक्वेशन वी नो म्हणून माहिती आहे म्हटलं तरी काय हरकत नाहीये, साइन 91 असते. सो टोटल फील्ड ऍट पॉइंट O, म्हणजे आपल्याला इथं फील्ड काढायचं आहे. सो B इज इक्वल टू ह्याचं इंटिग्रेशन करायला पाहिजे DB. सो B इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π, I बाहेर निघेल, DL अपॉन R स्क्वेअर. इथं येऊन थांबायचं. इथं येऊन का थांबायचं, कारण की आपल्याला एकाच फॉर्मॅटमध्ये एक्स तर एक्स मध्ये, वाय तर वाय मध्ये इंटिग्रेशन काढायला आवडते, बरोबर आहे. सो इथं S इज इक्वल टू R थिटा प्रिन्सिपल मॅथ्स मध्ये 11वीला झालेला आहे. S इज इक्वल टू R थिटा, दॅट इज S, सपोज हा S आहे, हा आर्क लेंथ आहे, इज इक्वल टू R इंटू थिटा. या हिशोबाने इथं बघूयात, R आणि थिटा तरी आहे, तिथं S आहे, S इथं आहे, चेक करा. S इथं DL बारचा मोठा वेक्टर घ्यायला पाहिजे होता. सो इथं S इज इक्वल टू R थिटा, या हिशोबाने R इज इक्वल टू, आपण असं लिहू शकतो, S इज इक्वल टू R थिटा हे प्रिन्सिपल वापरून DL इज इक्वल टू R इंटू थिटा. काय लागले का बघा, DL इज इक्वल टू, आता हा जर टोटल थिटा असेल तर हा होणार आहे D थिटा. काय लागले का बघा, हा स्मॉलर काय होणार आहे D थिटा. सो DL इज इक्वल टू R इंटू D थिटा. सो B इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π I इंटिग्रेशन DL च्या जागी, हे बघा इथे इंटिग्रेशन DL च्या जागी काय लिहू शकतो, R D थिटा अपॉन R स्क्वेअर. R ला एक R कॅन्सल, इंटिग्रेशन काढल्यानंतर म्यू नॉट अपॉन 4π I अपॉन R इंटू थिटा. सिमिलरली इथं होईल ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट लूप इन अ सर्क्युलर लूप, असं म्हणूयात आपण, करंट इन द सर्क्युलर लूप. मग आजपासून आपण हे बघायला लागलो की करंट जर एखाद्या वायरमध्ये गेला तर मॅग्नेटिक फील्ड कसं डेव्हलप व्हायला लागले. आता आपल्याला हे बघायचं आहे फक्त आर्कच्या ऐवजी, मग असे असे छोटीवाली आर्क होते आणि त्याच्यातनं करंट जात होता. आता आपण बघतोय सर्क्युलर एक लूप आहे, करंट लूप आहे, म्हणजे या टाइपचे एक लूप आहे, आणि त्याच्या ऍक्सियल पॉईंट म्हणजे हा वाला पॉईंट आहे. तर इथं कुठेतरी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं. का लागलंय का बघा, पॉईंट P वरती. सो सेम हे सगळ्या गोष्टी R Z हे इम्पॉर्टंट होतं सगळं. सो DB बार म्हणजे आपल्याला हे ऑलरेडी माहिती होतं, I इंटू DL बार क्रॉस R बार अपॉन R क्यूब. वेअर आता इथं चेक करा, R स्क्वेअर हे हायपोटेनियस आहे बघा, इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस Z स्क्वेअर. हे सगळं इथं पुट केल्यानंतर DB बार इज इक्वल टू IDL साइन थिटा अपॉन R स्क्वेअर होतं. R स्क्वेअरच्या जागी काय लिहिणार, Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. सो हे परत एकदा सॉल्व्ह केल्यानंतर हे DB बार होतं
आपल्याला परत या पद्धतीत आपल्याला त्याचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन वगैरे काढायला लागेल. इंटिग्रेशन काढल्यानंतर परत निघेल μ0/2 IR² Z² प्लस R² रेस टू 3/2 निघेल. Z² प्लस R² रेस टू 3/2. हे इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे, हे इम्पॉर्टंट होतं. मगाचं जे झालेलं आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे की टॉपिक मोठा आहे, टेक्स्टबुकमध्ये वाटत नाहीये की इतका हा मोठा टॉपिक असेल का नाहीये, पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे येस, मॅग्नेटिक फोर्स आपल्याला बघायचा आहे करंट लूप वरती, जो मगाशी आपण बघितलेला होता तो. त्याच्यामध्ये ऍक्च्युली एक केस आहे, जर Z 0 असेल, म्हणजे हे बघा, हे सर्क्युलर आर्क आहे आणि हे तुमचं Z होतं ना, हे वालं. जर Z हे इथं आलं, 0 आलं, सेंटरला आलं, का लागले का बघा. जर Z 0 झालं तर आपल्याला परत येईल μ0I/2R. फॉर n टर्म्स किती होईल, μ0NI/2R. फॉर n टर्म्स किती होईल, μ0NI/2R. नेक्स्ट आहे एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ अगेन तुम्हाला माहिती आहे, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. तर त्याच्यासाठी हा जो सिम्बॉल आहे ना, ह्याला लक्षात ठेवा, लाईन इंटिग्रल मल्टिपल असं म्हणावं लागेल. लाईन इंटिग्रल ऑफ किंवा लाईन इंटिग्रल मल्टिपल ऑफ असं म्हणावं लागेल. बी बार म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन असते, डीएल म्हणजे क्लोज्ड एरिया किंवा क्लोज्ड पाथ आपण घेऊयात. μ0 टाइम्स ऑफ करंट, हेच वाचायचं आहे. हे जेव्हा रिडिंग करणार आहे तेच ऍक्च्युली स्टेटमेंट असणार आहे. इकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करून हा इथं करा. द लाईन इंटिग्रल मल्टिपल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर द क्लोज पाथ इज गिवन बाय μ0 टाइम्स ऑफ करंट इन दॅट पाथ. असं येईल. काय लागले का बघा, द लाईन इंटिग्रल मल्टिपल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अराउंड एनी क्लोज पाथ इज गिवन बाय μ0 टाइम्स ऑफ करंट. त्यानंतर हे या सिम्बॉल आपण लाईन इंटिग्रल मल्टिपल म्हणतोय क्लोज पाथ साठी. सो हे जे लूप तयार व्हायला लागले ह्याला आपण एम्पियर लूप असं पण म्हणतो, एम्पियर लूप. सो हे पण एक इक्वेशन लक्षात घ्यायचं आहे. इक्वेशन लक्षात घेताना हे मी का घेतलेलं आहे मी मुद्दाम सांगतो. इथे ऍप्लिकेशन कधी कधी ना, व्हॉट इज एम्पियर्स लॉ अँड तुम्हाला एक इक्वेशन देतात की बाबा ह्याच्यावरती एम्पियर लॉ अप्लाय करा, तर इथे चेक करा अर्थ काय सांगतो. एक एम्पियर, एक लूप घेतलेला आहे आणि त्याच्या आत करंट आहे I1 जो आउटसाइड आहे. कोण सांगते सर आउटसाइड आहे, इथं बघ सर्कल एक डॉट आहे, इथं I1 आहे तो पण आउटसाइड आहे, I2 आउटसाइड आहे, I3 इनसाइड आहे पण आत आहे, I4 इनसाइड आहे फक्त बाहेर आहे. आपल्याला जेव्हा हे μ0 टाइम्स ऑफ करंट करावं लागते त्यावेळी आपल्याला बघा चेक करा, इथं काय घेतलंय, I1 प्लस I2 मायनस I3, म्हणजे जे तुमच्याकडे करंट यायला लागले, आउटसाइड करंट यायला लागलेत, त्याला आपण प्लस घ्यायचं आहे, आत जे करंट जायला लागलेत हे मायनस घ्यायचं आहे. मग सर I4 काय घेतलेलं नाहीये, अरे I4 इज नॉट इन द लूप. काय लागले काय, इथं म्हणून तर या शब्दाला किंमत आहे. ओव्हर क्लोज पाथ, त्या पाथच्या आत जितके करंट आहेत ना त्याचा विचार करणार मी, त्या पाथच्या बाहेरच्या करंटचा नाही विचार करणार. काय लागले काय, ओके. सो नेक्स्ट बघूयात, इम्पॉर्टंट होतं हे पण इम्पॉर्टंट होतं. येस, नेक्स्ट आहे सोलेनॉइड. येस, सोलेनॉइड आणि टोरॉइड हे दोन लास्ट पॉइंट राहिलेले आहेत. सो जरी हे इम्पॉर्टंट तुम्हाला म्हणजे हे पण इम्पॉर्टंट आहेतच, पण ह्याच्या मागचे पण जितके काय काय पॉइंट झाले हे इम्पॉर्टंटच होते, कारण की 3 मार्कांसाठी या टॉपिकला लक्षात ठेवा. बेसिकली 2 मार्क आणि 3 मार्कचे क्वेश्चनचा ना भरणा आहे अक्षरशः या टॉपिकमध्ये, म्हणजे भरपूर आहेत क्वेश्चन्स. आणि ना या टॉपिक वरती 2 मार्क 3 मार्कचे जे जे तुम्ही बघितला क्वेश्चन्स त्याला प्रत्येकाला फॉर्म्युला आहे, आणि जिथे जिथे फॉर्म्युला आहे कळालं असेल, न्यूमरिकल आहे तिथं कळायला लागले का बघा. सो सोलेनॉइड आहे तिथं. नेक्स्ट आहे सोलेनॉइड. सोलेनॉइड इज अरेंजमेंट इन विच लॉंग इन्सुलेटेड वायर वाउंड क्लोजली. अच्छा सर वाचून दाखवा लागेल, लक्ष दे इकडं. जस्ट लाईक स्प्रिंग तुमच्या पेन मध्ये असते ती स्प्रिंग तुम्हाला कशी असते, या टाइप मध्ये असते अरेंजमेंट. एका फायनाईट लेंथ मध्ये एक वायर आहे ती वाउंड करायची आहे, गुंडळायची आहे. गुंडळताना मी सर कसे गुंडळ, हा घ्या असे असं नाही रे गुंडळायचं, जरा लक्ष द्या इकडे, हे असं नाही, क्लोजली पॅक गुंडळायचे आहे. कळायला लागलंय का बघा, एका क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट मध्ये गुंडळायचे, त्याला आपण म्हणतोय सोलेनॉइड. येस, त्याला आपण म्हणतोय सोलेनॉइड. सो सोलेनॉइड इज काय म्हणणार त्याला आपण, बोला. सोलेनॉइड is a arrangement in which long insulated wire wound in a closely packed arrangement. अच्छा, ओके. तर इथे हे रीडिंग करून घ्या, कारण की आपल्याला सोलेनॉइड सारखंच एक एक्झाम्पल आहे की जे बघायला मी तुम्हाला दाखवू शकतोय, आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली रील्स पण बघायची गरज नाहीये. माझे रील्स पण असतात, माझे शॉर्ट्स असतात, तर ते शॉर्ट्स बघण्यासाठी जे तिथं अरेंजमेंट केलेलं आहे त्यासारखंच मी इथं एक इन्स्ट्रुमेंट आहे सोलेनॉइड दाखवू शकतोय मी तुम्हाला प्रॉपरली. फक्त विचार हा करायचा आहे की तिथे सर इन्सुलेटेड सांगितलेलं होतं,
आणि सोलेनॉइडसाठी ना आतून करंट पास व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. करंट जर पास नसेल तर त्याला सोलेनॉइड नाही म्हणायचं. म्हणजे एखादा जर सोलेनॉइड असेल, त्याला बाहेरनं हात लावला, करंट चालू असताना काय फरक नाही पडत, कारण की बाहेरून त्याला इन्सुलेटेड आहे, आतून करंट जाणार आहे त्याच्या. कळा लागले का बघा, त्याच्या आतून करंट जाणार आहे. कळा लागले. सो जिथे जिथं या टाईपचं आपण सोलेनॉइड म्हणणार आहे की रिअल सोलेनॉइड म्हणजे कसं असणार आहे, त्याला फायनाइट लेंथ असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म अँड हॅज गुड स्ट्रेंथ इनसाइड द सोलेनॉइड. म्हणजे त्याच्या आतली जी स्ट्रेंथ असणार आहे ती इनसाइडला खूप चांगली असणार आहे. ओके. सो इथं आपल्याला ही डायग्राम आहे, जरा व्यवस्थित बघूयात. सोलेनॉइडची डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. ABCD असं आपल्याला दाखवलेला एक कॉईल घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये लेट्स से, आता हे जरा लक्ष द्या इकडे कसं असेल. तर सपोज ही वायर आहे अशी. ओके. ही वायर आहे आणि या वायरमध्ये जर चेक केलं तर या वायरमध्ये लेट्स से या वायरमध्ये एक फील्ड जे यायला लागले, सपोज इथं तो आयर्न कोर आहे, एक फील्ड जे यायला लागले ते फील्ड तुमच्याकडे यायला लागले म्हणून तिथं डॉट दाखवलेत मी. आणि खालती बघितलं तर ते इनसाइड जायला लागले, इनसाइड जायला लागले. काय लागलं एक बघा, एक कॉईल घेतलेला आहे ABCD. येस, कॉईल कुठली घेतलेला आहे ABCD. फॉर द ऍप्लिकेशन ऑफ द एम्पियर्स लॉ. येस, व्यवस्थित बघूयात आपण. येस, नेक्स्ट बघूया. फॉर द ऍप्लिकेशन ऑफ द एम्पियर्स लॉ, line integral multiple of b bar dot dl bar is equal to mu naught times of current, that is mu naught times of I. Line integral multiple of b bar dot dl is equal to mu naught times of I. आता जरा चेक करूया, जरा लक्ष द्या इकडे. येस, डायग्राम आपल्याला परत बघायचे. येस, डायग्राम परत बघायचे आपल्याला व्यवस्थित. हा, ओके ओके ओके. सो इथं AB हे एकमेव अशी ब्रांच आहे त्या रेक्टँग्युलर फ्रेमची की जी इनसाइड आहे. BCD तर ऑलरेडी बाहेरच आहे. AD इथं आहे जे की परपॅन्डिक्युलर आहे. सो BC आणि AD या परपॅन्डिक्युलर आहे. CD ऑलरेडी बाहेर आहे, जी बाहेर आहे त्याचा विचार करून चालत नाहीये. मी तुम्हाला जो इथं सोलेनॉइड दाखवणार होतो तो तुम्ही रील्स मध्ये पण बघू शकताय, शॉर्ट्स मध्ये बघू शकताय. 1-2 दिवसामध्ये ती शॉर्ट्स येते तुमच्यापर्यंत. ओके. सो नेक्स्ट बघूयात इथं इंटिग्रेशन ऑफ b bar dot dl bar AB. आता इंटिग्रेशन ऑफ b bar dot dl bar प्लस इंटिग्रेशन ऑफ b bar, दॅट इज लिमिट आहे त्याचं, B to C b bar dot dl, C to D b bar dot dl, D to A b bar dot dl इज इक्वल टू काय असणार आहे, म्यू नॉट टाइम्स ऑफ करंट असणार आहे. मगाशीच सांगितलं की जे बाहेर असते त्याचा विचार करायचा नाही, जे आउट ऑफ रेंज आहे त्याचा विचार करायचा नाही, जे रिप्लाय देत नाही त्याचा विचार करायचा नाही. हा, जरा लक्ष द्यायचं. हे महत्वाचं पण आहे. मी फक्त फिजिक्स शिकवत नाहीये, तुमचं लाईफ लेसन पण द्यायला लागलोय, घेतला तर कळेल. सो इंटिग्रेशन ऑफ DA जरा विचार आपण त्याला दाखवूया कसं दिसतंय बघा, ते कसं असतं बघा. येस, डायग्राम मध्ये आपण परत बघूया. टेक्निकल टीम प्लीज. येस, थँक्यू. हा, इथं बघा हे CD बाहेर आहे, रेंजच्या बाहेर आहे. ते कळायला लागलंय काय? तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी ते रिप्लाय देणार नाही तुम्हाला. कशाला करता ना प्रयत्न अशावरती करा की जे रिप्लाय देणार आहे. AB कळायला लागलंय का? इथं BC आणि AD हे परपॅन्डिक्युलर आहेत. त्या परपॅन्डिक्युलरचा अर्थ काय होते पुढे बघूयात. येस, सो इथं 0 कोण कोण होणार आहेत बघा जरा. येस, हा, इथं BC आणि AD इज 0 बिकॉज B bar अँड D bar अँड परपॅन्डिक्युलर, हे दोन्ही परपॅन्डिक्युलर आहेत. परपॅन्डिक्युलर आहेत म्हणून सर 0 घेतला. का हो 0 घेतला? अरे बरं, B bar डॉट DL bar, A bar डॉट B bar काय असतं? AB cos थिटा. कॉस थिटा, थिटा किती झाला? परपॅन्डिक्युलर म्हणजे cos 90 किती? 0. सो देअरफॉर हे आलं 0. हे मगाशी सांगितलं, हे बाहेर याचा विचार करू नका, हे बाहेर आहे. B bar डॉट दॅट इज B bar डॉट DL bar ऑलरेडी बाहेर आहे, त्याचा विचार करू नका. सो 0 ते येणार नाहीये, रिप्लाय देणार नाहीये. हे आउटसाइड द सोलेनॉइड आहे, हे तुमच्या आउटसाइड रेंजचं आहे, हे आपल्या लेवलचं नाही आहे. ते घरात आणलं की प्रॉब्लेम होणार. नेक्स्ट घ्या B bar, बरोबर नाही, घरात म्हणजे सोलेनॉइडच्या आत आणलं तर प्रॉब्लेम होणार. सो टोटल B इज इक्वल टू A टू B फक्त राहिले B bar डॉट DL bar म्यू नॉट टाइम्स ऑफ करंट. टोटल लेंथ काढायचे बघा, BL होणार, म्यू नॉट I होणार. किती सोपं होतंय बघा, BL म्यू नॉट I. सो मला पाहिजे आहे I पाहिजे. सो I इज इक्वल टू NLI होणार. हे ऍक्च्युली नंबर ऑफ लेंथ साठी होतं. सो BL इज इक्वल टू कसं बनतंय, इथं म्यू नॉट तर येणारच, I च्या जागी NLI. आपल्याला B पाहिजे, LL कॅन्सल, म्यू नॉट NI होईल. येस, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे टोरॉइड. येस, टोरॉइड. टोरॉइड शब्द ऐकून काही जण पळून जातात, माहिती नसतं टोरॉइड म्हणजे काय असते, किंवा ऐकल्यास हे काहीतरी वेगळं असतं. टोरॉइड खूप सोपं आहे. ते मग अशी सोलेनॉइड असं दाखवलं होतं. ओके, ह्याला मी बेंड करायला लागलोय, ह्याला मी काय करायला लागलोय, बेंड करायला लागलोय. हे जर मी बेंड करत असेल तर ते असं दिसेल. कळायला लागलंय का बघा, या टाईपमध्ये असं सर्क्युलर आर्क मध्ये दिसेल. ह्याला आपण टोरॉइड म्हणायला लागलो. टोरॉइड म्हणजे तुमचा सोलेनॉइडच आहे, फक्त त्याला बेंड करायला लागलोय आणि हॉलो सर्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर बनवायला लागलोय. जस्ट लाईक असं होईल. जरा लक्षात आहे.
हे मगाशी सोलेनॉइड होतं, जरा लक्ष द्या इकडे या टाईपमध्ये, आणि त्याला मी बेंड करायला लागलो. बेंड केल्यावरती असं दिसेल. येस, आतून हॉलो, आतून हॉलो होईल आणि ते या टाईपचं बनेल टोरॉइड. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर कॉन्सन्ट्रेट ॲट द सर्कल्स ॲट द सेंटर्स ऑफ द टोरॉइड बाय युझिंग दिस एम्पियर्स लॉ. बाय युझिंग दिस एम्पियर्स लॉ इंटिग्रल मल्टिपल ऑफ बी बार डॉट डीएल बी नॉट आय असते आपल्याला माहिती आहे. सो बी इंटू, चेक करा हे किती होईल, हे होईल 2 पाय आर. याची सर्कमफरन्स किती होईल, 2 पाय आर. मगाशी एल घेतलं होतं कारण की एल ही लेंथ होती, एल ही लेंथ होती. आता लेंथ आहे आपली 2 पाय आर. आता लेंथ आहे आपली 2 पाय आर होईल. सो म्यू नॉट आय एन ऑलरेडी तसंच येईल. सो हेन्स एन इज द नंबर ऑफ टर्न्स इन द टोरॉइड. बी चा फॉर्म्युला येईल म्यू नॉट आय एन अपॉन 2 पाय. सो आपल्याला आउटपुट काय काढायचं आहे, बी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. येस, बी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जितकी मोठी टोरॉइडची रेडियस होईल तितकं तिथं मॅग्नेटिक फील्ड कमी होईल. याच मेसेजनं हे लक्षात ठेवायचं आहे की हे इम्पॉर्टंट होतं टोरॉइडमध्ये. सो टोरॉइड आणि हा टॉपिक दोन्ही पण संपलेला आहे. सो नक्की व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि नक्की मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण की आता 2-3 दिवसामध्ये ना मी मॅक्सिमम ट्राय करतोय की सगळ्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सो पटपट रिव्हिजन करून घ्यायची आहे. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.